बाबा तुम्ही कशाला उगाच? जानू, तू आजपर्यंत बऱ्याचदा एकटी भेटलीस जावई बापूंना. मी काही बोललो का? आता नको. आता मला लक्ष घालू दे. बाप म्हणून, वडीलधार माणूस म्हणून पण मला यात लक्ष घालायला हवं. बाबा पण तशी वेळ अजून आलेली नाहीये. नसेल आलेली, पण मला आता तुझ्या सोबत राहणं गरजेचं वाटतंय. तुम्ही समोर असलात तर मला खूप ऑकवर्ड वाटेल. होऊ दे, पण मी आता येणार आहे तुझ्या सोबत. बाबा एकदा मला माझा शेवटचा प्रयत्न करू दे, मग तुम्ही म्हणाल तसंच करूया आपण. बरं, मी हवं तर बाहेर थांबतो, पण मी आता येणार आहे तुझ्या सोबत. मग घरी थांबा ना तुम्ही. अगं, मला घरी स्वस्थ नाही बसवणार बाळा. मी येतो तुझ्या सोबत. कुणास ठाऊक, तुला कदाचित गरज लागेल माझी, असं वाटतंय मला. बघ, तुझ्याच्याने सगळं चांगलं झालं ना तर आपल्याला हवंच आहे, पण नाही झालं तर मला पटकन येता येईल. मी हात जोडेन त्यांच्या समोर. बाबा असं काहीही करण्याची गरज नाही लागणार. विनायकराव, आलो हा जरा. हाय. ओ हाय मिस्टर देव. सॉरी, मी तुमचं नाव विसरलो. जान्हवी. हा, जान्हवी. फार छान नाव आहे तुमचं. थँक्यू. बस गेली का? तुमची बस मी आल्यापासून तरी गेली नाही. तुम्हाला माझा बस नंबर लक्षात आहे? मला सगळं लक्षात राहतं. अरे वा, छान, मस्त. आज ऑफिसला सुट्टी नाहीये तुम्हाला? नाही, मी ऑफिसला नाही चालले, माझ्या नवऱ्याला भेटायला चालले. नवऱ्याला भेटायला म्हणजे? मी गेले काही दिवस माझ्या बाबांकडे होते राहायला. तिथे बाबा उभे आहेत माझे मागे. आज भांडण मिटेल बहुधा आमचं. नर्वस दिसताय तुम्ही. थोडीशी. असं होतं? तुम्हाला काय माहित? अहो, माझी बायको जायची ना माझ्याशी भांडून, काही ना काही कुरबुरी व्हायच्या आमच्या छोट्या मोठ्या, तर ही तडक जायची माहेरी. मग आमच्या सासूबाई मला फोन करायच्या, या आणि तुमच्या बायकोला घेऊन जा. पण तुम्हाला सांगू का, बायकोला घरी घ्यायला गेलो ना की माझ्या पोटातच गोळा यायचा. का? अहो, का काय, माझी बायको म्हणजे जमदग्नीचा अवतार आहे, भयंकर तापट. एवढ्या तापट होत्या त्या? असणार, अजूनही तशीच असणार. तुम्ही भेटत नाही त्यांना? फार वर्ष झाली, पाहिलं देखील नाहीये. कसे एकमेकांना भेटल्याशिवाय राहू शकता तुम्ही? ती सोडून गेली ना, ती नाही यायला हवं परत. नाही आली ती. अरे ती सोडून गेली म्हणजे त्यांची काहीतरी अडचण असेल ना. बरं, त्या सोडून गेल्या, तुम्ही बोलवायचं ना त्यांना परत. कदाचित तुम्ही बोलवण्याची वाट पाहत असतील त्या. असा कसा विचार करता तुम्ही? ती गेली म्हणजे काय? तिला नसेल संसार करायचा माझ्या बरोबर. त्यांनी मोडलाय का तो? नाही, अजून तरी नाही. मग तुम्ही कसं ठरवलं त्यांना संसार करायचा नसेल तुमच्या बरोबर म्हणून? पण ती परतही नाही आली. तुम्ही कारण विचारलं का त्यांना? ती सुखी नव्हती माझ्या बरोबर. आय एम सॉरी, मी खूप पर्सनल होतीये का? हो, नाही नाही, हरकत नाही हो. मला ना का कुणास ठाऊक पण तुमच्याशी फार कनेक्ट झाल्यासारखं वाटतंय. खरं तर 4-5 वेळा माणसं भेटली ना तरी माझ्या लक्षात राहत नाहीत ती, पण तुम्ही मात्र माझ्या पक्क्या लक्षात राहिलात. थँक्यू. ऑल द बेस्ट तुम्हाला. तुमचं भांडण मिटो लवकरात लवकर. थँक्यू. तुम्हाला सुद्धा. तुमचंही मिटो. आमचं आता काही होणार नाही. असं का म्हणताय? बरीच वर्ष झाली हो, आता काही नाही. तुम्हाला आठवण नाही येत त्यांची? अहो, आठवण येण्याकरता ती विसरली तर गेली पाहिजे. म्हणजे? मी विसरलोच नाहीये ना तिला आठवायला. तशी ना ती खूप चांगली आहे, खूप प्रेमळ, खूप निष्ठावान, खूप ऑर्गनाइज्ड आहे.
एकच दोष आहे तिच्या, शीघ्रकोपी आहे. राग आला ना की एक घाव आणि दोन तुकडे. तुम्ही भेटलं पाहिजे त्यांना. काय झालं? आम्हा पुरुषांचं जरा वेगळं असतं. मे बी इगो. प्रेमासाठी तो बाजूला ठेवायला हवा ना. तेच तर आम्हा पुरुषांना जमत नाही. जीवापाड प्रेम असलं तरीही इगो आडवा येतोच. सगळ्या पुरुषांचं तसंच असतं. माहित नाही, असेलही किंवा नसेलही, माझं मात्र तसंच आहे. माहित नाही. तुमचं तुमच्या बायकोवर प्रेम आहे? हो, म्हणजे मला अजूनही खूप आवडते ती, तिच्या रागीट स्वभावासकट. चला माझी बस आली, मी निघतो. हो हो. विनायकराव बरेच दिवसांनी भेटले. ते तुझ्याशी कोण बोलत होते ते? देव. देव? बाबा मी तुम्हाला म्हणाले होते ना, देव भेटले होते ते. हा हा हा, ते होय. आपण रिक्षाने जाऊया का? काय हो बाबा, त्रास होतोय का तुम्हाला? नाही ग, माझ्यासाठी नाही, तुझ्यासाठी म्हणतोय मी. चल. रिक्षा. म्हणजे तुम्ही दोघंही जाताय ऑफिसला? मग आईंना कशाला बोलावून घेतलं तिथे? आम्ही काय इथे त्रास देत होतो त्यांना? बरं श्री कसा आहे विचार ना. तिकडे तरी त्याचा मूड बरा आहे का विचारा. आणि खाण्यापिण्याचं सगळं नीट चाललं ना विचार. अरे हो, भाऊजींना सांग की आईंना थंड काही चालत नाही आणि मायक्रोवेव्ह मध्ये गरम केलेलं अन्न आवडत नाही त्यांना. सांग. मी बोलू जरा? अय्या वहिनी, तुम्हीच तर बोलताय. आम्ही कुठे काय बोलतोय? हो, आम्ही कुठे बोलतोय? हो, सगळ्या जणी विचारतायत श्री बरा आहे ना. आणि हो, त्याला म्हणा बेबी आत्याने सांगितलंय जागरण करू नकोस, नीट वेळेवर झोप. काय? नाही नाही, बेबी आत्या म्हणतेय जागरण. हो, त्याच्याबद्दलच बोलतीये. हा, अरे देवा. पण पण म्हणजे तुमचं त्याच्याशी काही मनमोकळेपणाने बोलणं झालं का? घ्या सगळेजण हवा तेवढा वेळ घ्या. इथे मधल्या मध्ये आमचा जीव लागतोय टांगणीला. हो हो, इथेही असाच असतो विचारात तासन तास, दिवसेंदिवस. अहो, आपण बोलायला गेलो ना तर एखादा शब्द बोलणार हा. खाण्यापिण्याची सुद्धा शुद्ध नसते त्याला. तुम्हीच बघा आता, म्हणजे झालं. हो हो, तुम्ही म्हणताय ना, मग होईल सगळं ठीक. बरं, ठेवू आता फोन. हा, असा काही जागा बदलून मूड बदलतो है लगेच. अगं ताई, थोडा वेळ दे त्याला. असं 1-2 दिवसात मूड बदलेल का? वेळ दे ना थोडा. आमचा फोन आहे. हॅलो, काय हो? कुठली फाईल? मग ती आहे ना घरात. आता ती घरात कशी, मला काय माहित? तुम्हीच आणून ठेवली होती म्हणून ती घरात आहे. हो. अरे मी का रद्दीत देईन? आहे. हळू हळू बोला, आधी हळू बोला, उगाच चिडू नका, शांतपणे बोला काय ते. हा हा, मग ती फाईल आहे. हा, मी रूम मध्ये जाऊन बघते आणि तुम्हाला कळवते. होय, उगाच गोंधळ. काहीतरी फाईल हवी आहे, मी बघून येते. हा, पटकन. स्वतःच घरी ठेवून गेलेत आणि मला म्हणतात रद्दीत शोध, दिलीस शोध. का? होय. मी जाऊन पडते जरा. बहिणी, बरं वाटतंय ना तुम्हाला? अगं हो, पण ते रिकाम पण खायला उठतंय ना. पुस्तक धरते डोळ्यासमोर, 4 ओळी वाचल्या की आपोआप डोळे मिटतील. आता सवयच नाही राहिली नाही दिवसभर घरात राहायची. अगं मग तू पार्लर मध्ये का नाही जात? नको ग, इतकं सुटकी वातावरण आहे. शिवाय आपण चौघी बाहेर गेलो तर वहिनीचं काय? ती एकटी राहील ना घरात. दिवसभर काय करेल ती? नुसती रडत राहील बिचारी. हो ना, उदासच राहतील त्या. सरू, ते काय फोटो दाखवत होतीस ना, ते घेऊन ये ना.
आंटी तिथेच आहे. हा घेऊन ये. हो. हे बघ. कुठली दाखवत होते मी? हा ही बघ. ही आहे ना 6 वर्ष झाली अमेरिकेत राहत होती. म्हणजे सगळं कुटुंबच राहत होतं आणि मागच्या वर्षी सगळे परत आले. बाबा नाहीतर तुम्ही येताच का आतमध्ये? नाही नको, मी थांबतो इथेच. बरोबर आहे तुझं, तुला मोकळेपणाने बोलता यायला हवं. मी समोर असलो की तुला ऑकवर्ड वाटत राहील. बाबा तुम्ही तरी असे किती वेळ थांबाल? मी थांबेन इथे, माझी काळजी नको करू तू जा. पण बाबा बाळा जा, सासर आलंय तुझं, माझे आशीर्वाद आहेत तुझ्या पाठीशी, सगळं ठीक होईल. आणि हे बघ, जावई बापू किंवा घरातलं कोणी जर टाकून रागावून बोललं तर तू तुझा तोल ढळू देऊ नकोस. हं? सगळ्यांची प्रेमाने नम्रपणे वाग. आपलेपणाने बोललं ना की सगळं सोपं होतं. जा बाळा, जा. हो बाबा. जानू जा जा. नाही बेबी वंस हा नाही होतो तुमच्या हातात आहे ना फोटो. ती 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 बघा मुलगी. हा ती छान आहे, ती आवडली मला. ही ना? हा. हो, मी हिचा फोटो पहिल्यांदा बघितला होता ना तेव्हाच ती श्रीसाठी योग्य वाटली होती मला. अगदी रंगरूप असं कसं मॅचिंग झालंय ना. हो, फक्त तिची आर्थिक परिस्थिती जरा बेताची. असू दे ग, प्रश्न गरिबीचा नाहीये, प्रश्न घराच्या संस्कारांचा आहे. जान्हवीच्या घरासारखं नको बाई. माणसं चांगली असायला हवीत. जान्हवीची ती आई, तिचा तो भाऊ, अगदी पहिल्या दिवसापासून विचित्रच वाटले मला ते. हो की नाही ग? हो हो, जरा विचित्रच वाटले होते. आता दुसऱ्या वेळी मात्र नीट बघून विचार करूनच करायचं सगळं. अगं पहिल्या वेळी आपण सगळं बघितलं कुठे होतं. श्रीने जान्हवीला पसंत केलं, मग घरच्यांमुळे नकार द्यायचा प्रश्नच नव्हता. मला काय वाटतं, शक्यतो ना चाळीतली मुलगी नकोच. हो, आपल्या बरोबरचीच असावी. हा. ही आहे ना, ही डॉक्टर आहे. आई वडील दोघेही डॉक्टर आहेत. त्यांचं स्वतःचं हॉस्पिटल आहे. ही मुलगी कशी अगदी अनुरूप स्थळ आहे श्रीसाठी. पण हिला लग्नाची घाई. तिला लग्नाची घाई नाहीये, थांबायला तयार आहे ती. स्थळ छान आहे की नाही? ए सरू, हिचा नंबर असेल ना तुझ्याकडे? रजिस्टर मध्ये आहे. द्या तो फोटो, बहिणीने दाखवते. त्यांनाही आवडेल है ना. आलेच मी. जान्हवी, तू मला पाणी मिळेल? आणते हा. ठीक आहे.
बेबी आत्या मी आत येऊ शकते? ये ये तुला बरं वाटत नाहीये का? बरं वाटत नाहीये का? काय होतंय? जरा बोळ आल्यासारखं होतंय. पाणी आणखी आणू का? तू ये, बस इथे ये. श्रीला भेटायचंय. का? काम आहे. काय काम आहे? काहीतरी सांगायचंय मला त्याला. अजून शिल्लक आहे का सांगायचं? बेबी आत्या प्लीज, मला खरंच. जानवी प्लीज. मी प्लीज म्हणते तुला. हवं तर हात जोडते तुझ्या समोर. पण जेवढा झाला तेवढा तमाशा आता बास झाला. पुरे झालंय. या सगळ्यातनं आम्ही अजूनही सावरलेलं नाही. आईची तब्येत अजून स्थिरावतीये. या सगळ्यातनं बाहेर येण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, तर आता पुन्हा एकदा खोडा नको घालूस मध्ये. झालं ना तुझ्या मनासारखं. तुला हवं ते सगळं दिलंय ना आता श्रीनी. मग अजून काय हवंय तुला? श्रीनी खूप सोसलंय. डोक्यावरून पाणी गेलाय त्याच्या सहनशक्तीचा अंत बघायचा आहे का तुला? आणि काय मिळणार आहे त्याने तुला? आम्ही आता हे सगळं खूप मागे टाकलंय. आता पुन्हा नव्याने तुला काय बोलायचंय त्याच्याशी? आणि त्यांनी काय होणार आहे? आता कोर्टात भेटणंच योग्य आहे, नाही का? बेबी आत्या, मला मान्य आहे माझ्याकडनं चुका झाल्यात आणि त्याबद्दल मी क्षमा मागते तुमची. आता त्याला खूप उशीर झालाय जानवी. आम्ही खूप पुढे गेलोय. श्री पण. त्यांनी काय फरक पडणार आहे? पडणार आहे. जानवी, तू रागवू नकोस, पण तू हे असं नको होतंस करायला. तुला आईंची साधी चौकशीही करावीशी नाही वाटली. बॅग घेऊन निघून गेलीस तू. तेच सांगायचंय मला. पण आम्हाला ऐकायचं नाहीये जानवी. झालं ते झालं. तू तुझा निर्णय घेतलास, आम्ही आमचा घेतला. आता कशाला त्या जुन्या गोष्टी उगाळत बसायच्या? खूप त्रास होईल त्यांनी. त्याच्यापेक्षा नको या भानगडीत पडूस. आणि आम्हालाही त्यात काही इंटरेस्ट नाहीये. सॉरी. मला एकदा श्रीला भेटायचंय. श्री नाहीये. तो ऑफिसमध्येही नाहीये. माहिती आहे आम्हाला. आजारी आहे का तो? तो बरा आहे आमच्या सुदैवाने. मग कुठे तो? तो घरात नाहीये. बेबी आत्या, मला खरंच त्याला फक्त एकदा भेटायचंय प्लीज. ते आता शक्य नाहीये जानवी. बेबी आत्या प्लीज असं करू नका हो. माझं त्याला भेटणं खूप गरजेचं आहे. गरज आहे म्हणून आलीस तू? हो. तो मुंबईत नाहीये. म्हणजे गावाला गेलाय तो. कधी येणार आहे? माहित नाही. पण कुठे गेलाय तो? जानवी, तुला सांगावंसं वाटत नाहीये मला. पण मला बोलायचंय त्याच्याशी. प्लीज मला सांगा ना. फोन कर ना त्याला. विचार, तोच सांगेल. त्याचा फोन लागत नाहीये. अगं मग नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल. फोन करत राहा, उचलेल कधीतरी. त्याने ब्लॉक केलंय मला. तरीही तुला बोलायचंय? त्याने नाही, मी ब्लॉक केलाय तुला. आणि हे त्याला माहितीये. ज्या अर्थी त्याने तुला अनब्लॉक केलं नाही, त्या अर्थी त्याला तुझ्याशी संबंध नकोय. हे उघड आहे.
आणि असं सगळं असताना तो कुठे गेलाय हे आम्ही तुला सांगणं रास्त नाहीये. सो आय एम सॉरी. आणि तसंही जान्हवी, आम्हाला तुमच्यात पडायचं नाहीये. तुझ्या बाबतीत काय करायचंय हे त्याने ठरवलंय आणि आम्ही आमच्या मुलाच्या बरोबर आहोत. तो तुमचा मुलगा असला तरी मी तुमची सून आहे. होतीच जान्हवी,